चला तर मग चालू करूया. नवीन टॉपिक आहे आजचा आणि तो आहे ऑफ क्रिमिनल फोर्स अँड असॉल्ट अगेन्स्ट वुमन. ती ह्या हेडिंग वरूनच आपल्याला दोन ऑफेन्स दिसून येतात. फर्स्ट ऑफेन्स आहे क्रिमिनल फोर्स आणि सेकंड ऑफेन्स आहे असॉल्ट. आता हे आपल्याला समोरच्या चॅप्टर मध्ये पण आहे, ऍक्च्युली चॅप्टर 6 मध्ये हे दोन्ही ऑफेन्स आपण बघूयात. पण इथे काय आहे, पहिलेच क्रिमिनल फोर्स पण आहे, असॉल्ट आहे, पण तो कोणाच्या विरोधात आहे, ते वुमनच्या. हा सब चॅप्टर आहे आणि याचे सेक्शन्स आहेत सेक्शन 74 टू सेक्शन 79. ठीक आहे, हे 5-6 सेक्शन्स इथे आपल्याला बघायला भेटणार. तर हा जो आहे क्रिमिनल फोर्स तर याबद्दल आपण डिस्कस करूयात. तर याचे सेक्शन्स तर तुम्ही आयपीसी मध्ये बघितले, तर हे डिफाईन्ड होतं सेक्शन 350 आयपीसी. सेक्शन 350 आयपीसी यामध्ये फक्त फोर्स बद्दल होता, फोर्स. तर फोर्स मध्येही एक डिफाईन्ड आहे, म्हणजे फोर्सला पण डिफाईन केलेला आहे आयपीसी. ते कुठं केलं आहे, तर सेक्शन 349 आयपीसी. आणि क्रिमिनल फोर्सला पण डिफाईन केला आहे, ते कुठं केलं आहे, सेक्शन 350 आयपीसी. मग नंतर असॉल्ट, असॉल्ट पण डिफाईन्ड आहे, तो कुठे आहे, सेक्शन 351 आयपीसी. तर दोन्ही पण ऑफेन्स आहे. मग आता नवीन सेक्शन्स ते पण डिस्कस करूयात. तर नवीन सेक्शन्स हा आहे सेक्शन 129 बीएनएस आणि हा आहे सेक्शन 128 बीएनएस. फक्त फोर्स. आणि असॉल्ट, असॉल्ट आहे सेक्शन 130 बीएनएस. ठीक आहे, पण आपण काय बघत आहोत, सेक्शन 74 टू 79. हे लक्षात ठेवा. मग तर आपण बघितलं, फोर्स पण डिफाईन्ड आहे, क्रिमिनल फोर्स पण आपल्या जवळ आहे आणि असॉल्ट पण आहे. ठीक आहे, पण हे कोणा विरुद्ध आहे, म्हणून आपण या सेगमेंटमध्ये बघू, या सब चॅप्टर मध्ये बघू. ठीक आहे, मग हे क्रिमिनल फोर्स नेमका काय आहे आणि असॉल्ट काय आहे, या दोघांमध्ये फरक काय आहे. मी म्हटलं क्रिमिनल फोर्स काय आहे वर्सेस असॉल्ट काय आहे. कोणाला माहिती आहे क्रिमिनल फोर्स आणि असॉल्ट मधला डिफरन्स? बरं, जर डिफरन्स नाही माहिती तर कोणता सगळ्यात ग्रेव आहे, मोठा ऑफेन्स कोणता आहे, क्रिमिनल फोर्स आहे की असॉल्ट आहे? कोणी सांगू शकता? यामधून सगळ्यात मोठा ऑफेन्स कोणता आहे, क्रिमिनल फोर्स की असॉल्ट? क्रिमिनल फोर्स, येस करेक्ट. नैना मॅमनी म्हटलं क्रिमिनल फोर्स करेक्ट आहे. तर का बरं, कारण की क्रिमिनल फोर्स मध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट होते ऍक्च्युली. इथे फक्त अप्रिहेन्शन होतं, ऍक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट नाही. ठीक आहे, पण इथे फिजिकल कॉन्टॅक्ट होतं. फोर्स म्हणजे काय, मराठीत काय म्हणतो आपण फोर्सला? फोर्स म्हणजे बलप्रयोग, है ना? तर आपण जास्त डिस्कशन नाही करूया, फक्त एवढंच समजून घ्या इथे की क्रिमिनल फोर्स जास्त ग्रेव आहे असॉल्ट पेक्षा. चला आता 74 इथे म्हटलंय, 74 मध्ये हू एव्हर. हू एव्हर म्हणजे कोण, कोणी पण. मग तो माणूस पण असू शकतो, बाई पण म्हणजे महिला पण, है ना? त्यामध्ये मेल पण असू शकते आणि फिमेल पण. तर हे दोन्ही पण असू शकते, म्हणून 74 ला आपण काय म्हणू की हा जेंडर न्यूट्रल आहे. काय आहे, जेंडर न्यूट्रल. जेंडर न्यूट्रल आहे. सेक्शन 63 होता का जेंडर न्यूट्रल? सेक्शन 63 जो की रेपला डिफाईन करतो, तो जेंडर न्यूट्रल नव्हता. त्यामध्ये जो अक्यूस्ट आहे फक्त मॅनच असणार ना, फक्त मॅन. पण हा जेंडर न्यूट्रल आहे, हा मेल पण अक्यूस्ट होऊ शकते, फिमेल पण अक्यूस्ट होऊ शकतं या. ठीक आहे, समोर काय म्हटलंय, असॉल्ट और युजेस क्रिमिनल फोर्स कोणावरती, वुमन. हा, आता इथे वुमन म्हणजे विक्टिम कोण होऊ शकते, तर फक्त वुमन. विक्टिम यामध्ये वुमनच होऊ शकते, है ना? कारण की इथे म्हटलेलं आहे अगेन्स्ट वुमन, म्हणजे जेवढे पण सेक्शन्स आहे यामध्ये विक्टिम कोण असणार, तर वुमनच असणार. इंटेंडिंग टू आउटरेज, आता यामध्ये आपल्याला पहिला मेन्स रिया भेटला.
बघा, आपण दोन्ही डिस्कस करूयात. ऍक्टस रियस. ऍक्टस रियस म्हणजे काय? फिजिकल, हा ना, फिजिकल ऍक्ट्स. आणि नंतर आहे मेन्स रिया. मेन्स रिया म्हणजे मेंटल. ठीक आहे. तर ऍक्टस रियस इथे काय येईल 74 मध्ये? तर पहिला आहे असॉल्ट. असॉल्ट एक ऑफेन्सच झाला. आणि दुसरा आहे क्रिमिनल फोर्स. मग मेन्स रिया काय आहे? तर इंटेंडिंग म्हटलं म्हणजे इंटेन्शन आला. इंटेन्शन टू आउटरीच और नोईंग. मग सेकंड मेन्स रिया. नोईंग म्हणजे काय? तर नॉलेज. मग इथे नॉलेज पण आहे, इंटेन्शन आहे आणि नॉलेज पण आहे. ठीक आहे. टू बी लाईकली दॅट ही विल. इथे ही वापरलाय, पण ही म्हणजे शी पण होते, तुम्हाला माहिती आहे. ते इंटरप्रिटेशनचा रूल स्टार्टिंगला पण आहे. ही विल देअर बाय आउटरेज हर मॉडेस्टी. आता आउटरेज हर मॉडेस्टी और आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ याबद्दल आपण थोड्या वेळानं डिस्कस करू. Shall be punished with imprisonment of either description for a term which shall not be less than 1 year. मग पनिशमेंट काय आहे? 1 year पासून ते 5 years. अँड शॉल ऑल्सो लायबल बी. मग पनिशमेंट पण आपण सेपरेट करून घेऊया. पनिशमेंट काय म्हटलं यांनी? 1 year to 5 years. प्लस यांनी अँड म्हटलं आहे ना, अँड. तर प्लस 5. इथे और नाही आहे, इथे अँड. ठीक आहे. तर हे पनिशमेंट आहे. पनिशमेंट मध्ये खूप जास्त वाईड रेंज दिली आहे. डिस्क्रिशन पॉवर खूप आहे जजला यामध्ये. ठीक आहे. तर ऍक्टस रियास आपण बघितलं, असॉल्ट आणि क्रिमिनल फोर्स. आणि मेन्स रिया काय आहे? इंटेन्शन आणि नॉलेज. पण कशाचा? टू आउटरीच. टू आउटरीच मॉडेस्टी ऑफ वुमन. आता हे आपल्याला बघायचं आहे. टू आउटरीच मॉडेस्टी ऑफ वुमन म्हणजे काय? आता मराठीमध्ये आपण याला काय म्हणतो ते तुम्हाला पण माहिती आहे. काय म्हणतो मराठीत? याला काय म्हणतो आपण? आहे कोणाला लक्षात? येस, स्त्रीचा विनयभंग. करेक्ट. विनयभंग मराठीत छोटा आहे पण इंग्लिश मध्ये पाहिला तू आउटरेज मॉडेस्टी ऑफ वुमन, है ना. आता हे जे आउटरेज मॉडेस्टी आहे कुठे डिफाईन? प्रॉब्लेम हाच आहे की आयपीसी मध्ये पण डिफाईन नव्हतं. आणि स्त्रियाचा विनयभंग करण्याचा उद्देशाने तिच्यावर जरी हा करेक्ट. तर अं, मी कुठे होतो? हा, टू आउटरेज मॉडेस्ट. तर बीएनएस मध्ये पण डिफाईन आहे. मग याचं मिनिंग कुठून भेटणार? तर केस लॉज. ठीक आहे. तर आउटरेज मॉडेस्टी ऑफ वुमन कशी होते? तर आपल्याजवळ एक्झाम्पल पण आहे. मग एक्झाम्पल कोणी सांगू शकता तुम्ही की कसं होऊ शकते? आउटरेज मॉडेस्टी कशा थ्रू होऊ शकते? सगळ्यात पहिला मी सांगतो, आस्किंग फॉर सेक्शुअल फेवर्स. आस्किंग फॉर सेक्शुअल फेवर्स. अजून बरं, हा जो दुसरा एक्झाम्पल आहे ना, तो समजून घेण्यासाठी आपण केस लॉ बघूयात. आता ही केस लॉ खूप फेमस आहे, तुम्ही पण ऐकली असेल. तर केस लॉचं नाव आहे रूपन. रूपन देओल बजाज वर्सेस केपीएस गिल. केपीएसचा मला लॉंग फॉर्म आठवत नाही. करेक्ट. रिमार्क्स कमी. येस. ठीक आहे. पण रिमार्क्स साठी तो दुसऱ्या सेक्शन मध्ये, सॉरी, हा, रिमार्क्स आपल्याला वेगळ्या सेक्शन मध्ये येते ऍक्च्युली. तो या नंतरचा जो सेक्शन आहे ना, तो आहे सेक्शन 75. त्यामध्ये ऍक्च्युली आहे सेक्शुअल हरासमेंट.
ठीक आहे, रिमार्क्स करणे सेक्शुअल हरासमेंट मध्ये येईल. आपण काय बघत आहोत? मॉडेस्टी, आउटरेजिंग मॉडेस्टी, त्याचं उदाहरण. चला, तर रूपन देओल बजाज वर्सेस केपीएस गिल. आता ही केस आहे 2005 ची. 2005. सायटेशन्स मला माहित नाही आहे, तुम्ही बघून घ्या. तर रूपन देओल बजाज वर्सेस केपीएस गिल. आता या केसमध्ये जे हे आहे पिटिशनर, सॉरी, जे पिटिशनर आहे ना, ते एक लेडी आयपीएस आहे, एक फिमेल आयपीएस आहे. नाही, IAS आहे, म्हणजे कलेक्टर समजते. आणि हे जे अक्युज्ड आहे, हा अक्युज्ड आहे केपीएस गिल. हा अक्युज्ड आहे ऍक्च्युली. हा आहे डीजीपी. डीजीपी म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला? डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, पंजाबचा. पंजाबचा होता हा. ठीक आहे. हायेस्ट हायेस्ट रँक आहे स्टेट पोलीस मधली. ठीक आहे. एकीकडे पिटिशनर जी आहे ती कोण आहे? लेडी आयपीएस, लेडी IAS, सॉरी, लेडी IAS. आणि अक्युज कोण आहे? डीजीपी, पंजाब. तर यामध्ये काय होते, हा जो अक्युज आहे, अक्युज काय करते? अक्युज अक्युज स्लॅप्स स्लॅप स्लॅप द बॉटम ऑफ पिटिशनर, द बट ऑफ पिटिशनर. आता ऍक्च्युली हे होतं, हा मुद्दा येते. ठीक आहे. आणि हे कुठे होते? मीटिंग मध्ये, सगळ्यांसमोर करते अक्यूज, सगळ्यांसमोर मीटिंग मध्ये. तर त्यामुळे पिटिशनर कंप्लेंट फाईल करते. आणि जेव्हा हे हायकोर्टमध्ये पोहोचते, तर इंटरेस्टिंगली हायकोर्ट FIR क्वॅश करते. क्वॅश FIR. जेव्हा ही FIR फाईल करते, तर हायकोर्टमध्ये FIR क्वॅश केल्या जाते. तर क्वॅश काउंट केल्या जाते. कारण की जेव्हा पिटिशनर ही FIR जेव्हा नोंदवते, तेव्हा कोणत्या सेक्शन मध्ये? तो आहे सेक्शन 354 IPC. 354 IPC म्हणजे आताचा कोणता सेक्शन? एक मिनिट, एक मिनिट, मला कॉल येत आहे, मी उचलून घेतो, अर्जंट आहे थोडा. क्लायंटचा कॉल होता. हम्म. तर पिटिशनर, तर हे पेटी ऑफेन्सच होता. त्यांनी म्हटलं हायकोर्टनी की पेटी ऑफेन्स आहे, तर म्हणून FIR क्वॉश करण्यात आला. सुप्रीम कोर्टनं काय म्हटलं की हे क्वॉशिंग ऑफ FIR आहे, हे इलिगल आहे. क्वॉशिंग ऑफ FIR काय आहे? इलिगल आहे. आणि हे पेटी ऑफेन्स नसून, हा सेक्शन 354चा भाग आहे. 354 IPC म्हणजेच सेक्शन 74. कोणतरी 75 म्हटलं होतं चॅटमध्ये, पण हा 74 मध्ये येईल. ठीक आहे. तर हा जो ऍक्टस रियस आहे, हे पण कशामध्ये येईल? आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ वुमन. ठीक आहे. तर ही खूप फेमस केस होती, कारण की यामध्ये दोन डिग्निटरीज होते, एक IS आणि DGP. ठीक आहे. यामध्ये एक इंटरव्ह्यू क्वेश्चन येतं की इंटेंडिंग आहे आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ वुमन कॅन बी डन बाय वुमन, कॅन इट बी डन बाय वुमन? तर येस, हे वुमन द्वारा पण करण्यात येते, कारण की हू एव्हर यूज केलेला आहे, तर हा इंटरव्ह्यू क्वेश्चन, हे लक्षात ठेवा बस. तर मग इथे तुम्ही लिहू शकता, हे सेकंड एक्झाम्पल काय होतं? स्लॅपिंग स्लॅपिंग अ वुमन ऑन हर बट, ऑन हर बॉटम, लिहू शकता. ठीक आहे. तर हे दोन एक्झाम्पल्स तुम्ही लिहू शकता. कशा बाबतीत? आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ अ वुमनच्या बाबतीत. ठीक आहे. यामध्ये काही क्वेश्चन आहे तुम्हाला? नो.
ठीक आहे, एकदा आपण थोडा हा मेन सेक्शन बघून घेऊयात. बघा मेन सेक्शन, यामध्ये काही वर्ड्स वगैरे नाही समजले तर विचारू शकता. सिंपल सेक्शन होता, फक्त केस लॉ आपण नवीन बघितली, बाकी काहीच नव्हतं यामध्ये. ठीक आहे, मग नेक्स्ट सेक्शन वरती जाऊयात. ठीक आहे, तर हा आहे सेक्शन 75. आता 75 मध्ये तुम्हाला दिसत असेल की अ मॅन म्हटलं आहे. अ मॅन कमिटिंग एनी ऑफ द फॉलोइंग ऍक्ट्स. यामध्ये हु एव्हर नाही म्हटलेला आहे, यामध्ये हु एव्हर म्हटलं नाही आहे. आता हा जो आहे, हा आहे मेन सेक्शुअल हरासमेंटचा सेक्शन. सेक्शुअल हरासमेंट म्हणजेच आयपीसीचा कोणता सेक्शन येईल? सेक्शन 354 ए आयपीसी. येस, थ्री हा. फिफ्टी ए आयपीसी. नाही ना मॅम, मी करेक्ट सांगितलं. थ्री फिफ्टी तीनशे फोर चौपन्न आहे. येस. त्यामध्ये मॅन म्हटलं आहे. आता वुमन म्हटलं आहे का नाही, म्हणजे वुमन यामध्ये अक्युज नाही हम्म. होणार. अक्युज कोण होणार? फक्त मॅन होणार. कमिटिंग एनी ऑफ द फॉलोइंग ऍक्ट्स. तर 4 ऍक्ट सांगितलेले आहे. हे 4 ऍक्ट तुम्ही कसे लक्षात ठेवणार? तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे PDSMSC. तर मग तुम्ही असं लिहू शकता, सेक्शन 75 करून मग खाली असं. मग याच्यामध्ये काय आहे? फिजिकल कॉन्टॅक्ट अँड ऍडव्हान्सेस. तर फिजिकल कॉन्टॅक्ट अँड ऍडव्हान्सेस. मग डी मध्ये काय म्हटलं आहे? डिमांड ऑर रिक्वेस्ट फॉर सेक्शुअल फेवर्स. मग तेच तुम्ही डी मध्ये लिहा. मग एस मध्ये काय आहे? शोईंग पोर्नोग्राफी अगेन्स्ट द विल ऑफ अ वुमन. मग जे अडल्ट फिल्म्स आहे ते दाखवणे, पण कोणाच्या विरोधात? विक्टिमच्या विरोधात. विक्टिमच्या इच्छेच्या विरोधात. विल म्हटलं आहे ना, विल. विल म्हणजे इच्छा. मग MSC म्हणजे काय? मेकिंग सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स. चंदा मॅमनी मला वाटते म्हटलं होतं, 74 मध्ये सांगितलं होतं. तर ते इथे येईल, सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स. ठीक आहे, तर हा झाला सेक्शुअल हरासमेंटचा भाग. आता हे जे 3 आहे PDS, हे जे PDS आहे ना, PDS, यामध्ये शिक्षा वेगळी आहे आणि यामध्ये शिक्षा वेगळी आहे. यामध्ये जी शिक्षा आहे ती कमी आहे, खूप कमी आहे मला वाटतं. पाहू द्या. हम्म, हा हे बघा, थर्ड मध्ये दिलं आहे. अ मॅन हू कमिट्स द ऑफेन्स स्पेसिफाईड इन क्लॉज 4. हा क्लॉज 4 आहे. 1 इयर. येस, 1 इयर फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 1 इयर और विथ फाईन और बोथ. हे और आहे, अँड नाही. ठीक आहे, तर मग 1 इयर, 1 इयर और फाईन और बोथ ही पनिशमेंट आहे. यामध्ये पनिशमेंट जास्त आहे PDS मध्ये. यामध्ये काय आहे? 3 इयर्स पर्यंत आहे, है ना? तर अप टू 3 इयर्स. आणि यामध्ये पण और फाईन और बोथ. ठीक आहे, सेक्शन एकच आहे, पण सेक्शन मध्ये जे क्लॉज प्रमाणे पनिशमेंट पण वेगळ्या आहे. ठीक आहे, आणि हे दोन्ही मिळून पिनल प्रोव्हिजन, सबसेक्शन 2 सबसेक्शन 3 हे पिनल प्रोव्हिजन झाले. ठीक आहे, तुम्ही नोट्स मध्ये कसं बनवणार याला? तर नोट्स मध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे? सेक्शन 75. मग 4 तुम्हाला हे बनवायची आहे. मग इथे P झाला, इथे D, इथे S, इथे MSC. मग हा झाला क्लॉज 1, क्लॉज 2, क्लॉज 3 आणि क्लॉज 4. मग तुम्ही इथे डिस्क्रिप्शन करणार, हे फिजिकल कॉन्टॅक्ट, डिमांड ऑर रिक्वेस्ट, शोईंग पोर्नोग्राफी आणि मेकिंग सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स. हे तुम्ही इथे लिहिणार आणि मग ह्या तिघांना क्लब करणार आणि याची पनिशमेंट काय सांगणार? 3 इयर्स और फाईन और बोथ. आणि यामध्ये काय आहे? 1 इयर, 1 इयर और फाईन और बोथ. ठीक आहे,
ठीक आहे, नेक्स्ट सेक्शन बघूयात. नेक्स्ट सेक्शन आहे 76. मार्जिनल नोट ही आहे, असॉल्ट ऑर यूज ऑफ क्रिमिनल फोर्स टू वुमन. इथपर्यंत सेम आहे, पण हे सेम नाही आहे. विथ इंटेंट टू डिसरोब. यामध्ये इंटेन्शन आहे फक्त मेन्सलिया, फक्त इंटेन्शन. आता इंटेन्शन कसलं आहे? सगळ्यात पहिले डिसरोब. डिसरोब म्हणजे काय? तर कपडे कपडे काढणे किंवा नेकेड करणे, त्याला म्हणतो आपण डिसरोब, है ना. तर हू एव्हर म्हटल्यानंतर हे जेंडर न्यूट्रल झालं आहे इथे. म्हणजे मेल किंवा फिमेल दोन्ही पण अक्युज होऊ शकतात. असॉल्ट और युजेस क्रिमिनल फोर्स टू एनी वुमन और अबेट्स, यामध्ये अबेटमेंट पण आलेलं आहे. दुसऱ्याला उकसवणे किंवा दुसऱ्याला उकसवत पण आहे हे काम करण्यासाठी. और अबेट्स सच ऍक्ट विथ द इंटेन्शन ऑफ डिसरोबिंग. डिसरोबिंग म्हणजे मी पहिलेच सांगितलेलं आहे इथे की कपडे काढणे किंवा जबरदस्ती करणे कपडे काढण्यासाठी. शॅल बी पनिश्ड विथ imprisonment ऑफ इदर डिस्क्रिप्शन फॉर अ टर्म विच शॉल नॉट बी लेस दॅन 3 years. यामध्ये मिनिमम पनिशमेंट 3 years आहे. म्हणजे 3 years पासून ते कुठे 7 years प्लस फाईन आहे. अँड म्हटलं आहे ना, अँड फाईन. ठीक आहे, सिम्पल होतं सेक्शन 76. आता जे बाकीचे सेक्शन्स आहे वोयरिझम आहे सेक्शन 77. परत 78 आहे स्टॉकिंग. आणि 79 आहे ते आहे इन्सल्टिंग मॉडेस्टी ऑफ वुमन. हे आपण नंतर बघूयात, उद्याच्या दिवशी बघूयात. आतापर्यंत काही डाऊट आहे, काही डिस्कशन करायचं तर करू शकता. मी इथे क्लास संपवतो. आहे काही डाऊट? आज थोडं खूप जास्त डिस्टर्बन्स झालेला आहे. कॉल पण आला मला 2-3 वेळा.